लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दोंडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर आजीचे अपहरण करून खून. कुंभार समाज आक्रमक. आरोपींना तात्काळ अटक करून SIT मार्फत तपासाची मागणी. फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची मागणी. सिन्नर तालुक्यातील दोंडी येथील कुंभार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर नराधमांनी अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असून या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पीडितेच्या आजीने तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने तिचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आणि या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणासंदर्भात कुंभार समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे निवेदन देऊन दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार सिन्नर तालुक्यातील दोंडी येथे कुंभार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींकडून प्रकरण मागे घेण्यासाठी 3 लाख रुपये देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मात्र पीडितेच्या आजीने हा प्रस्ताव नाकारल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिचे अपहरण करून तिचा खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप कुंभार समाजाने केला आहे. आजीचा मृतदेह सापडल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणामुळे समाजात तीव्र संताप निर्माण झाला असून एका पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याऐवजी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. कुंभार समाजाच्या प्रमुख मागण्या. कुंभार समाजाच्या वतीनं प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या. प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकामार्फत करण्यात यावा. बलात्कार, अपहरण, खून तसेच पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नासह लागू असलेल्या सर्व कलमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. पीडित कुटुंबाला शासनामार्फत योग्य आर्थिक मदत आणि संरक्षण तातडीनं देण्यात यावे. तपास निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावं. पीडित कुटुंबीय आणि साक्षीदारांना पुरेसे पोलीस संरक्षण देण्यात यावे. दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने तातडीनं दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. तसेच आरोपींवर कोणत्याही प्रकारचा सामाजिक राजकीय दबाव न ठेवता कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी कुंभार समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. आज दोडी नागपूर या ठिकाणी एका घटनेवर एका अल्पवयीन मुलीवर 8 दिवसापूर्वी बलात्कार झालाय. त्या मुलीवर बलात्कार झाला, नराधमांनी बलात्कार केला. त्याच्यासाठी सरपंच, संबंधित सरपंच, पोलीस पाटील आणि तंटमुख्य अध्यक्ष या लोकांनी त्या सदर महिलेच्या आजीवर दबाव आणला आणि दबाव आणलाच केस मागे घेत तिला 3 लाख रुपये देतो, घर बांध देतो. संबंधित महिला ऐकली नाही म्हणून साठी या नराधमांनी त्या मुलीच्या आजीला हातपाय बांधून बलात्कार करून विहिरीमध्ये टाकलेलं आहे. याच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरलंय, रस्त्यावरती समाज उतरलेला आहे. संबंधित पोलीस अधिकारी आम्हाला आंदोलन सुद्धा करून देत नाही. अल्पसमाज पाहून हे लोक अशी नुजरे करत आहे आणि सदर आरोपी आजही विरोधात संबंधित आरोपी पोलीस स्टेशनला आरोपी घ्या. पीडित गेल्यानंतर पोलीस आणि पोलिसांची मजुरी सहन केली जाणार नाही. आरोपी फिरतायत, आरोपी फिरतायत आणि समाज बांधव न्यायासाठी भीक मागताय तुमच्याकडे. या पोलिसांनी चौरे ज्या तिथं मी गेले, माझ्या बहिणीचे पाय बांधलेले होते, तिच्या गळ्याला फाशी दिलेली होती.
तिचे हात बांधलेले होते, तिच्यावर बलात्कार पण केलेला आहे माझ्या बहिणी. मी स्वतः पाहिलेलं आहे. कारण तिचं ते अंग जो निकर फाडून फेकलेली, परकर फाडून फेकले, सगळे तिचे टोटल कपडे अंगावरले काढून फेकलेले, काही साडीनं सगळं तिचा गळा बांधला, पाय बांधले, हात बांधले आणि तिची जिथं जी हत्या केली ती जागा पूर्ण अशी आम्ही पाहिली तर पूर्ण दबलेली होती. माझी बहीण एकट्याला आवरेल नाही, ते 4 ते 6 माणसं असणार आहे. त्याच्यामुळं माझ्या बहिणीला न्याय मिळावा आणि त्यांना फाशीची सजा व्हावी एवढी अपेक्षा आहे आमची. जिल्हा येथील सिन्नर तालुक्यातील दोडी गावी संगीता जाधव हिच्या नातीवर 4 दिवसापूर्वी बलात्कार झाला. तो बलात्कार झाल्यानंतर त्याच्या केसेस झाल्या, पण ती केस मागे घेण्यासाठी सदरती संगीताबाईंना तिथल्या गावातल्या लोकांनी 3 लाख रुपये कबूल केले. ती केस मागे घेईना म्हणून तिला हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार करून तिला विहिरीमध्ये ढकलून दिलं. त्यामुळं समाजामध्ये एक तीव्र भावना निर्माण झाली. एक अल्पसंख्याक कुंभार समाज त्याच्यावर अशा प्रकारचा अन्याय झालेला आहे. अशा गुंडांना, तिथल्या महिलांना ही भीती निर्माण झालेली. त्यामुळे ह्या गुंडांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सदरचा हा खटला फास्ट ट्रॅक येथे चालवण्यात यावा, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कुंभार समाजाच्या वतीनं आम्ही साहेबांना निवेदन देत आहोत. यानंतरही पुढची लढाई आमची ही चालूच राहणार आहे. संपूर्ण आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे की ह्या खटल्याचा निकाल फास्ट ट्रॅकमध्ये चालवावं आणि जे आरोपी आज फिरतायत त्यांना अटक झालेली नाही, तरी पोलिसांनी त्यांना अटक करून ताबडतोब त्यांना सजा द्यावी, ही आमची संपूर्ण कुंभार समाज महाराष्ट्रातल्या त्यांच्या वतीने विनंती करत आहोत. रमाकांत क्षीरसागर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. आज सिन्नर तालुक्यातील दौंडी येथे आमच्या दौडी गाव येथे आमच्या कुंभार समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर आज 5 दिवसापूर्वी अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. त्याचबरोबर तिची आजी हिलासुद्धा हिचं अपहरण, घरातून अपहरण करून तिची अमानुषपणे हत्या करून तिचे हातपाय बांधून व तिला तिथे शेजारी असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिलं. समाजाच्या वतीनं आम्ही सर्व आज इथं नाशिक इथं जमा झालेलो आहोत. आमची एवढी कळकळीची विनंती आहे का शासनाने आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं व फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, ही आम्ही सर्व कुंभार समाजाकडून आम्ही शासनाला मागणी करत आहोत. निलेश काशीनाथ राऊत. त्या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय आम्ही सर्व समाज बांधवांनी घेतलेला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.